राजधानी दिल्लीमध्ये इंडो जपान शिव स्वराज्य यात्रा येऊन पोहोचलेली आहे आणि महत्त्वाचं हे आहे की देशभरातल्या अनेक शहरांमध्ये ही यात्रा जाणार आहे। ही यात्रा म्हणजे काय आहे तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा थेट जपानमध्ये त्याची प्रतिष्ठापना खरं तर केली जाणार आहे। आपण पाहतोय अश्वारूढ असा दिमाखदार असा हा पुतळा आहे, हातामध्ये तलवार आहे शिवाजी महाराजांच्या। आणि जसं इतर म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे पुतळे आहेत तशा पद्धतीचाच हा देखील पुतळा आहे आणि याची प्रतिष्ठापना जी आहे ती जपानमध्ये केली जाणार आहे। एक वेगळा हा खरं तर प्रयत्न असणार आहे। मला सांगा कसा प्रवास असेल यापुढे या पुतळ्याचा? या पुतळ्याचा प्रवास स्वराज्याची राजधानी साताऱ्यापासून सुरुवात झालेली आहे आणि हा 7000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून 12 राज्यातनं प्रवास करून टोकियोला 8 मार्च रोजी ह्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे। आणि हा अनावरण समारंभ सुद्धा का वेगळा आहे कारण जसे आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो की आपला राजा आहे, तर आपणही तिथं असा प्रयत्न केला की जपानचे राजा आहेत नारुहितो, त्यांना आपण तिथं त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांनी येण्याचं कबूलही केलेलं आहे। तसं आता आपण भारतातनं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपण इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि बऱ्यापैकी लोकांनी आपल्याला हो म्हणून येणार आहे। आणि जपान आणि भारत आणि छत्रपती शिवाजी महाराज हा इतिहास जो आपण म्हणतो, जसं परक्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केलं आणि महाराजांनी स्वराज्य मिळवून दिलं, तसंच तुर्कीपासून बाकीच्या देशांनी जपानवर आक्रमण केलं, त्यांचाही इतिहास स्वराज्याचा तसा आहे। तर दोघांचा इतिहास आज भारत आणि जपानचा मिळून हा राजाचा विशेष बोटीतनं नेला याच्यासाठी विशेष आपण बोटीचं नियोजन केलेलं आहे। आणि याच्यासाठी स्पेशल ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांनी जे काही ह्या मूर्तीसाठीच आहे, कारण जपान आज तुम्हाला माहिती आहे की सुनामी आणि भूकंप ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला माहिती आहे, तर त्याची खास काळजी घेतलेली आहे याच्यासाठी आपण की तिथं भूकंप होऊ नये किंवा तिथं मूर्तीला काही इजा होऊ नये ह्या पद्धतीने या मूर्तीमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे। भौगोलिक परिस्थिती खरं तर लक्षात घेऊन हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो बनवल्याचं या रथयात्रेचे जे संयोजक आहेत त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे लवकरच आता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जपान देशातल्या टोकियोमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।